हिशोब 76 लाखांचा. विधानसभा निवडणूक खरंच पारदर्शक झाली का? सायंकाळी 76 लाख मते कशी वाढली? ईव्हीएम वर होणारी निवडणूक पारदर्शक आहे का? नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत. विधानसभा निवडणुकीत संविधान दाखवून दलित, बहुजन, ओबीसी समाजाची मते घेऊनही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यावेळी सगळे विरोधी पक्ष ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेविषयी बोलले, पण प्रत्यक्षात त्यासंबंधी कृती कार्यक्रम ठरवला नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर एकटे न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढत होते. त्यावेळी राहुल गांधी फक्त मते वाढली कशी म्हणून वृत्तपत्रांच्या कॉलममध्ये दिसत होते, प्रत्यक्ष लढताना नव्हे. तसेच शरद पवार कारखान्यांच्या निवडणुकीत दंग होते, तेव्हा प्रकाश आंबेडकर उच्च न्यायालयात खंबीरपणे लढत होते. 76 लाख मते कशी वाढली याचा हिशोब मागत होते. 76 लाख अचानक वाढलेली मतं आणि निवडणूक आयोगाकडे याचा कोणताही पुरावा नाही, हा प्रकार निवडणूक प्रक्रियेवरचं प्रश्नचिन्ह निर्माण करतो, हे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ठामपणे विचारलं. 20 नोव्हेंबर 2024 निवडणूक आयोगाने कबूल केले मतदानात 6.8% वाढ, म्हणजे तब्बल 76 लाख नवीन मतं. पण ही आकडेवारी कोर्टात सादर झाली नाही. निवडणूक आयोगाकडे रेकॉर्डच नाही असं त्यांनी मान्य केलं. ही याचिका निवडणूक निकालाबद्दल नव्हती, तर निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल होती. पण कोर्टाने ती निवडणूक याचिका समजून फेटाळली. हा लोकशाहीवरचा आघात नाही का? लोकशाहीवरचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सुप्रीम कोर्टात जाणार. 76 लाख मतांचा हिशोब आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयात मागणार. अचानक वाढणारे मतदान हे लोकशाही शासन व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. तुम्हाला काय वाटतं? ही निवडणूक फ्री आणि फेअर होती का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पाहत रहा प्रबुद्ध भारत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.